श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आता संध्याकाळीच गेली होती मठामध्ये, कारण की परत लेट केला 8च्या पुढे तर खूप गर्दी होऊन जाते। तर बोलली स्वामींचं दर्शन पण घेऊया, आज गुरुवार पण होता। तर छान दर्शन वगैरे घेतलं, लाडूचा प्रसाद नेला होता स्वामींसाठी। तर आता नंतर मग बोलली हिला गार्डन मध्ये पण घेऊन जाऊया, बाहेर आलो तर बघा कशी पळायला लागली गार्डन बघितलं तर मुलांसोबत थोडंसं आपण पण रिलॅक्स होऊन जातो, थोडं शांतता छान वाटते एकदम, जरा घरापासून लांब आलं तर सारखं तेच तेच रोजचं रुटीन नको वाटतं। नंतर ती पण लहान मुलांना बघितलं तशी पळतच सुटली घसरगुंडीवर खेळण्यासाठी, बघा कशी पळते। तर मी हे बघून तर आश्चर्यचकितच झाली, ती पहिल्यांदाच स्वतःहून चढते, नाही तिला चढवायला लागायचं शिडीवर, पण स्वतःहूनच चढली, नंतर स्वतःहूनच घसरगुंडीवरून खाली आली। खूप छान वाटलं हे बघून। तिला थोडा वेळ खेळून दिला, तिने पण छान मजा केली लहान मुलांसोबत। नंतर घरी आली, कारण की दिवाबत्ती पण करायची होती, आज गुरुवार होता। तर छान असं हळदीचं लेपन सकाळीच केलं होतं उंबरठ्याला। तर पूजा वगैरे करून झाली आणि आता झाली जेवणाची वेळ। तर डाळ भात चपाती होती, मग आता फक्त लाल माठ खूप दिवसांनी बनवला होता। असा होता आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय।